हॅलो, मी आहे दिव्या इंदुरकर आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तर मी आता आहे मैसूरमध्ये आणि मैसूरमध्ये कुठे राहायचं, कुठे फिरायचं आणि काय खायचं यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. काय प्रीटी स्टेशन आहे यार, प्रीटी मैसूर. मैसूरला मी पोचली आहे, मैसूरला मी पोचलेली आहे आणि ऑटो मला मिळाली आहे 50 रुपीज मध्ये. आता मला माहिती नाही आहे स्टील डील आहे की नाही आहे. लेट्स सी, विचारेन कोणाला. दात पडली असती माझी आता. सध्या सनसेट पॉइंट चामुंडा हिल और सनराइज देखना है तो सनराइज सुबह सुबह मॉर्निंग सनराइज तुम्हें शाम को अच्छा है। मॉर्निंग नहीं, मॉर्निंग को शाम को अच्छा है। शाम को अच्छा है। 6:30 के बाद में हाँ तुम्हें चामुंडी ऊपर में जाना है तो सनसेट ರೈಸ್ ರಸಂ ಸಾಂಬಾರು ಹಪ್ಪಳ ಎಲ್ಲ ತಿನ್ನಿ तर 4 ಐಟಮ್ ಅಲ್ಲಿ ರೈಸ್ ಐಟಮ್ ಒಂದೊಂದಿನ ಒಂದೊಂದಿರುತ್ತೆ ಅಂತ. तर मी आता आलेली आहे संध्या हाऊस मध्ये, जे हॉस्टेलला सांगितलं रिकमेंड केलेली जागा. आणि मला वाटलं हे एवढंच आहे, पण नाही. ह्याच्यानंतर राईस सुद्धा येणार आहे आणि अजून 2 गोष्टी आहेत. तर हे संपेपर्यंत हे संपायला हवं. ध्रुव आणि ह्या 2 लेडी ज्यांनी हे दिलं. शिल्पा, ओके शिल्पा. और आप? लक्ष्मी. लक्ष्मी. आप? कुमार. हाय. ಹಾಯ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನನಗೆ ಕಳಿಸಿ. ಆ ಥರ ಕಾಫಿ, ಸ್ವೀಟ್ ಕಾಫಿ ಸೋಮವಾರನೇ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ರ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗೋ ಸ್ಟಾಫ್ ತುಂಬಾ ಜನ ಇದ್ದಾರೆ. जसं आपला मुरंबा असतो ना तसंच आहे हे. ह्याच्यात काकडी आहे, मुळाची भाजी आहे, साल्यासारखा आहे, भात आहे, चपाती, पापड, मैसूर पाक. हे काय बोलतात हे सग्गा सागू 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 जसं भाजी रस्सा टाइप आहे. छान आहे. मतलब ये राईस हो गया. मतलब ये राईस मध्ये ना ही आपली जी भरलेली मिरची जी आपण फ्राय करतो ती पण आहे राईस मध्ये. हे बघ. तर इथे ना राईस बरोबर 3 टॉपिंग येतात. एक सांबार, घी पुडी आणि एक रसम. तर मी हे घी पुडी ट्राय नाही कधी केलंय, तर ठरवलं आता करूया. आय सी ने बेसिकली घी आणि त्यांचा जो मसाला असतो ते आहे. तर इथे तुम्हाला एवढे डिश आहेत ते आहेत आणि अनलिमिटेड आहे. तुम्हाला आधी 250 पे करायला लागतं पर पर्सन आणि मग तुम्ही किती खाऊ शकता. आता एक मैसूर पाक ट्राय करते. मी गोड नाही खात, पण मी ट्राय करणार आहे, कारण आता आपण कुठेही गेलो की तिकडे जे लोकल फूड असतं ते ट्राय करावं. टेस्ट मी कम्पेअर करू शकत नाही, कारण मी खातच नाही, पण जास्त गोड नाही आहे, म्हणजे खाऊ शकतो एवढी आहे. मी ना हा गोल्ड पास आधीच काढलेला गेल्या महिन्यात, ज्याच्यात झू सुद्धा आहे. फायनली मैसूर झूला मी आली. हाईप काय आहे एवढी, कारण लास्ट हैदराबादचा व्हिडिओ बघितला असेल तेव्हा तुम्हाला कळेल की मैसूर झूला मला यायचं होतं. फायनली मी आली आहे. आधी मला पिकॉक दिसला गेल्या. काय काय आहे बघूया. लोक खूप आहेत पण इथे. फोन नवीन घेऊन मी काहीतरी चांगलं काम केलंय, कारण झूम केल्यावर चांगलं दिसतंय. गोरिल्ला गोरिल्ला ಹೇಳೋ ಮರೆಯ
ये बाळ्याला कोण बाळ्याला बाळ्या निघा अफ्रीकन हंटिंग चीता। क्या है सब अपने को वैसे ही मिल रहे उल्टे। हे जे काही आहे ना ते काहीतरी खराब आहे, पण मला ते एवढं छान वाटतंय बघायला। वाव वाव तो तंगड़ी दिख रहा है मुझे, चिकन का लेग पीस होता है ना वैसा दिख रहा है वो, पूरा हिल भी नहीं रहा है, सांस ले रहा है। ते तुम्हाला सगळीकडे मॅप असेल की कुठून कुठे जायचं आहे। गर्दी एक्सपेक्ट केलेली तेवढी नाहीये, म्हणजे आता युज टू झालं या गर्दीला। हे वा नॅशनल पार्क, संजय गांधी नेशनल पार्क। हाँ अरे यही है, देखो ऐसे चलते चलते मिलेंगे, समझा। रेनबो पाहिला, रेनबो वाव असं दिसतंय ना। माझ्या मागे जे आहे चामुंडेश्वरी टेम्पल, आतमध्ये एवढी लाईन आहे की दर्शन होईपर्यंत 2-2.5 तास लागणार आहे। तर मी ठरवलंय की मी नंतर येईन सकाळी आणि हे दर्शन करेल, कारण सकाळी दर्शन कुठेही करा थोडा लवकर होऊन जातं। आम्ही ट्राय करतोय निप्पट मसाला। बेसिकली चना जोर गरम खातो ना त्या हिशोबातच आहे, तुझ्या चना जोर गरम नाहीये, पापड नाही। गोल्डकार्ड आहे म्हणून ही एंट्री, नाही तर 2 तास एंट्रीला गेले सॉरी दर्शनला गेले असते। आता बघू आता गोल्डकार्डने किती वेळ लागतोय। मी मगाशी बोललेले की दर्शनाला 2-2.5 तास लागणार आहे, पण जे गोल्ड कार्ड आम्ही घेतलेलं दशहरासाठी त्याच्यातून इथे पण एंट्री मिळाली, म्हणजे मला वाटतं की ऑलमोस्ट 1.5 तासाची लाईन स्किप झाली आणि लेस दॅन 10 मिनिट्स मध्ये आमचं दर्शन झालं। आणि मला खूप बरं वाटलं, कारण मला असं मनसोक्त देवीला बघता आलं, म्हणजे वर्थ आहे। जर नेक्स्ट इयर येत असाल ना आणि तर तो पास तुम्ही काढा, खरंच काढा, कारण सगळीकडे नाहीये, जे पॉइंटला एंट्री आहेत त्यांची नावं मी ते लिहिन। टाइम लॅप्स लावलेला आहे, चामुंडी हिल व्ह्यू पॉइंट आलेलो आहे। म्हणजे मला असं वाटतं आम्ही बसलोय ना ते पुढे पण आहे जागा पॉइंट, पण तिकडे खूप लोक उभे आहेत म्हणून इथे आलोय। बघू आता सनसेट दिसणार आहे की नाही, कारण थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि खूप गर्दी येते, खूप माणसं आहेत। आता तर सुरुवात पण नाही झाली आहे, तर बघू किती इथे लोक आहेत। आजचा दिवस खूप चांगला गेलाय आतापर्यंत तरी, कारण एक तर पहिला जे लंचला गेलेलो संध्या हाऊस वो तो जरूर जाना और नक्की जा। आणि झू साठी ना टाइम असेल ना तर टाइम काढून जा, कारण चालायला लागतं। बुगी असेल पण मी तर म्हणते चालत कव्हर करा। आणि चामुंडेश्वरी टेम्पल तर गोल्ड कार्डने कमाल केला। आणि झूला जर गेलात ना तर मोस्टली तुम्हाला ना प्राण्यांची बॅक साईडच जास्त दिसेल, कारण मला फ्रंट फेस दिसलंच नाहीये। एंट्री केली ना पुन्हा उलटे बसायचे, काय पण नव्हतं देवाला माहिती की काय ट्रेनिंग दिलेली। साप सुद्धा कोपच्या गेलेले, काय बोलायचं, पण मला खूप आवडला। आणि आता संध्याकाळचं खूप प्लेझंट वातावरण आहे। इथे ना दसरा आहे म्हणून खूप गोष्टी आहेत, तर आता मी ठरवलं की एक एक्झिबिशन का मेला आहे, तसं आपला जत्रेला असतो ना तसे स्टॉल आहेत। काय घेणार तर नाहीये पण टाइमपास करायचं, बघायला काय काय आहे। मला काही वाचताच येत नाहीये, कारण सगळं कन्नडामध्ये लिहिलेलं आहे, हिंदी नाहीये, इंग्लिश नाहीये,
तर फक्त असंच व्हिज्युअल्स बघायचं, समजून घ्यायचं फक्त. सगळं अशी चित्र बघायची, काय चित्र वाचता येत नाही, चित्र बघायची, लोकांना बघायचं आणि निघायचं. आणि मी तर म्हणेन जर तुम्ही हॉस्टेलला राहणार असाल तर हॉस्टेलला या. लोकेशन चांगलं आहे. वाईफ थोडी माझी इथे मॅच नाही झाली कोणाबरोबर, ती 1-2 लोकांशीच झाली, कारण जास्त लोक आहेत नाही, तसं कसं ग्रुपमध्ये जास्त आणि ग्रुपमध्येच आहेत, घुसूच शकत नाहीये. पण लोकेशन वाईज ह्याच्या समोर हे सगळे इटरीज आहेत, खूप छान आहेत. कारण काल मी विचार केलेला की इथल्या एक्झिबिशनला जावं, तर चुकून भलताच एक्झिबिशनला गेली आणि तिथलं मला जेवण असं खावंसं नाही वाटलं. पण आम्ही इथे विचारलं कुठे खाऊ शकतो, तर आम्ही समोर, आता मला दिसत नाही, महाराजा म्हणून आहे, तिथे आम्ही बटर पनीर आणि कुलचा नाही खाल्लेला, गार्लिक नान खाल्लेला, चीज गार्लिक नान, जो खूप भारी होता आणि कमाल स्वस्त होता. मला वाटतं बटर पनीर 150 होतं आणि मी टाकेन इथे कितीला प्राइस होतं, पण चव खरंच खूप चांगलं होतं. म्हणजे जर तुम्ही खूप फिरून आलात आणि तुम्हाला असं कुठे स्टॉप घ्यायचा नसेल तर सरळ इथे या आणि इथे समोर येऊन खा, आणि ते गर्दी पण असते. बाकी छान आहे. ह्या लोकांनी ना असं घर कन्वर्ट केलं आहे हॉस्टेलमध्ये. मी तुम्हाला आता माझा डॉम नाही दाखवू शकत कारण सगळे झोपलेले आहेत आणि इथे तिथे कपडे ठेवलेले आहेत. जेव्हा मी आज चेकआउट करेन तोपर्यंत जर नीट असेल तर मी दाखवेन. आता मी थोडं खाणार आणि आता मी जाईन. आणि मैसूरवरून जर तुम्ही ट्रेनने आलात ना, बँगलोरवरून ट्रेनने आलात मैसूरला, तर इथे ऑलमोस्ट 90 to 100 इथं ऑटो आले. मला 50 रुपयामध्ये लकीली भेटला. तर मी माझ्या फ्रेंडला विचारलं फोन करून, जी मैसूरमध्ये राहते, आणि ती फ्रेंड मला भेटली हैदराबादमध्ये, आणि तिनेच मला सांगितलं की मैसूरचा दसरा मिस नाही करायचा, वन लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. मग मी ठरवलं की प्लॅन करूया, आणि तो प्लॅन कसा झाला आणि कसा बनला ते पण मी पुढे सांगणार आहे, की कसं तुम्ही येऊ शकता आणि काय काय जर तुम्हाला बघायचं असेल तर एक कार्ड असतं, तर कार्डचं पण काय आहे ते तुम्हाला मी सांगते. हां, तर मला 50 रुपयामध्ये भेटला ऑटो याला. तर तिला विचारलं की अरे 50 आहे, क्या इसका चार्जेस है? तो बोलते 50 नहीं मिलता है, ले ले चुपचाप, सोच मत. त्याने ले लिया. आता पुढचं सांगते तुम्हाला काय काय बघते, काय काय खाते. माझ्या मागे हे ह्यूज कॅथेड्रल आहे. असं वाटत नाही की युरोप वाईब आहे, खूप मॅसिव्ह आहे. असं मला फोटोमध्ये वाटलं नव्हतं की एवढं मॅसिव्ह असेल, पण बघा खूप 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 मोठं आहे. हे 1 मध्ये घेतलं. वाव. इथे ना मागे चप्पल अलाउड नाही आहे. तिकडे चप्पल स्टँड आहे, 10 रुपयात तुम्ही चप्पल ठेवू शकता. बाकी फोटो मस्त काढा आणि थोडं लवकर या, कारण आता गर्दी वाढत चालली आहे. जेव्हा मी इथे एंट्री केली ना तेव्हा गर्दी कमी होती, आता खूप लोक आले. तर कुठेही जर चांगले स्पॉट असतील तिकडे प्रयत्न करा की तुम्ही थोडं लवकर जा. नॉर्मली लोक 10-11 चालू होतं, थोडं अर्ली जा. थोडं गुगलवरती चेक करा की किती वाजता कोणतं ठिकाण उघडतं, त्या हिशोबाने प्लॅन करा. ते कॅथेड्रल बघितल्यावरती मला चेकआउट करायचं इथून हॉस्टेलमधून, कारण मी 1 दिवस काढवलेला कालचा. कारण मी ते आज 11, 12 आणि 13 होणार होती, तर मी ठरलं की एवढ्या दिवसात काही होणार नाही, तर 10चा दिवस वाढवला. आणि तोपर्यंत जिथे मी आता नेक्स्ट डे आहे तिकडे मी बोलली की त्यापेक्षा हॉस्टेलमध्ये 1 दिवस दिसतोय अवेलेबल, ते इथे बुक करावं. इथून माझी ही माझी बॅग आहे. मी नेहमी ना बॅकपॅक कॅरी करते, पण थोडा 5 इश्यू असल्यामुळे जास्त वेट नाही घेऊ शकत, म्हणून मी ही बॅग घेतली. तर आता डॉमध्ये एक फ्रेंड झाली नवीन, ती पण ट्रिपरला शिफ्ट होणार आहे. तर ती बोलली तिची स्कूटी आहे, तर माझी जर बॅग बसली तर मी स्कूटीवरून जाणार, तर मी ओला करणार. आणि हां, तिथे ओलाचं चार्जेस जास्त आहेत. उबर आहे आणि नम्मा यात्री आहे, तर मी नम्मा यात्री डाउनलोड केलं आहे, कारण उबरचा माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आता बघू काय होतं आहे. तर माझी बॅग तर स्कूटीवर राहिली नाही, तर आता मी नम्मा यात्रीवरून बुक केली आहे
ऑटो, ती बघू कधी येईल. आणि मी तुम्हाला मगाशी बोललेली की याच्या हॉस्टेलच्या समोरच खाण्याचे शॉप आहेत, ते हे आहेत दाखवते. आणि मी खाल्लेलं तिथे तिथे कुठे गेले, रोटी महाराज मध्ये. हे पूर्ण संध्याकाळी पॅक असतं हे हॉस्टेल. कल दशहरा है ना, पर मैसूर तले दसरा उत्सव इथे ना एक गोष्ट नोटीस केली मी, उद्या दसरा आहे पण आज सगळे आपल्या गाड्यांची पूजा करतात. तुम्हाला ते दाखवतो बघा. मला काही कळलं नाही, एक दिवस म्हणजे नॉर्मली आमच्यात तर त्याच दिवशी सगळं करतात गोष्टी, आणि एक दिवस आधी गाड्या पूजा करतात, गाड्याची काहीतरी वेगळं झालं. तर मी आता चेकिंग केलेलं आहे ट्रिपरमध्ये, कारण जेव्हा मी बुक करत होती ना तेव्हा मला नाही मिळालं. एक रॉम्बे म्हणून आहे, त्याने स्कॅमच केला. त्यांनी जेव्हा मी बुक करत होती ना त्या वेबसाईट ब्लॉक केली, आणि तेव्हा चार्जेस होते 2000 डॉनचे. आणि ते तर 1200 केलेत का आता माहिती नाही. नेमली त्यांना असं वाटलं की त्यांच्याकडे बुकिंग्स येतील, त्यांनी ती वेबसाईट पण ब्लॉक केली. आता 1200 झाले. यार इथे देतेच आहे, तिकडे गेलेच आहे, कारण प्राईम लोकेशन आहे. ट्रिपर थोडं बाहेर साईडला येतं, थोडं लांब पडतं, पण ठीक आहे. आता इथला बघा एक्सपिरियन्स कसा आहे. तर भटजींनी ना हा हार आतमध्ये देवाला दाखवला आणि मग आता ह्याला दिलाय. जसं ह्याची पूजा चालली आहे तशीच आता इथे भटजी दिसतंय, हे सगळं असं पूजा करतात. आणि त्यासाठी तुम्हाला अशी इथे ही रिसिप्ट घ्यायला लागते, ही वाली. मैलारी जी चुकून तुम्ही काय चुकीचं बोलले माफ करा मला, पण मैलारी खूप फेमस आहे. तर आता मी बघितलं तर हे ओरिजिनल आहे की माहित नाही, पण गुगल रिव्ह्यू मध्ये 1.9K होते. लेट्स गो. सागू ह्याला हे आहे ना, ह्याला सागू म्हणतात. काल मी ट्राय केलेलं ते थोडं लिक्विडी फॉर्मॅटमध्ये होतं, थोडं सांबार टाईप होतं आणि ना खूप असं तिखट आहे जरा, पण चव एक नंबर. खूप बेसिक जागा आहे एकदम, छान आहे. ह्याचं नाव मी टाकेन कॅप्शन किंवा व्हिडिओमध्येच टाकेन, ते नक्की चेक करा. तुम्ही KGF बघितला असाल तर रॉकीचं घर जे दाखवलेलं ते तिकडे तुम्हाला मी आता घेऊन जाते. 100 रुपीज घेतलेले आहेत पर पर्सन आणि सांगितलेलं आहे की कॉफी टी कॉम्प्लिमेंटरी आहे. आता दशहरा आहे म्हणून इकडे सगळीकडे हे आहे, गर्दी आहे. तरी पण आपण फोटो व्हिडिओ काढायचे, कसंही करून थांबून पटपट काढायचे. हे आहे रेस्टॉरंट. मला मागे ना फोटो काढायचा आहे, व्हिडिओ काढायचा आहे, पण सारखी लाईन लागली आहे तर मी स्किप करते. पण तुम्हाला मी दाखवते, असं पूर्ण दियांचा असा इफेक्ट दिला आहे इथे. असं काही आहे ना इथे बघायला. कॉम्प्लिमेंटरी चहा जी आहे हा म्हणतो की रोड साईड टेस्टच आहे, म्हणजे काही ती पण खास नाही आहे. तर एवढं काही वाटलं नाही मला, बट यू कॅन कम इफ यू वॉन्ट. तुम्ही तेवढे KGF फॅन असाल किंवा असं तुम्हाला आवडत असेल असं मूवीचे सेट बघायला थोडंफार, तर नक्की. बाकी आता नेक्स्ट स्टॉपकडे आपण बोलूया. आम्ही पिझ्झा मागवलाय, पिझ्झा आणि हा व्ह्यू, ट्रिपरचा व्ह्यू. तर आताचा सेकंड डे मध्ये एवढा बोरिंग गेला की मला वाटतं मी पाऊस पडायला लागला मग आम्ही ब्रेक घेतला, आता कंटाळा आला. आणि आता वाजलेत 5 आणि आता आम्ही बघतोय काय करायचं. तर मोस्टली आम्ही जाऊ वृंदावन गार्डनला, तिकडे बघू शो वगैरे काही जमतंय का. काय प्लॅन फिक्स नाही आहे, पण उद्याची तयारी आम्हाला आताच करायची, कारण उद्या काही मिस नाही करायचंय. तर ते सगळं प्लॅन करायचं. मी कधीच ना बाईक राईड हा प्रकार नाही केलाय. म्हणजे माझी
कधी मला कोणी कोणी नेलंच नाही आणि मला कधी फ्रेंड्स भेटले नाही ज्यांच्याकडे बाईक आहे राईडला जात आहेत. तर लकीली ध्रुवची माझी ओळख झालेली गेल्या वर्षी आणि बोलता बोलता आम्ही म्हणजे विचारलं त्याला की अरे वाराणसीचा प्लॅन आहे. तर असं बोलता बोलता त्याचा नव्हता आणि मी विचारलं की मोस्टली मी जाईन. मग दसऱ्याचं काय, मैसूर दसरा बघूया. आणि मला माहिती पण नाही की मला माहिती होतं की ह्याने नवीन जस्ट गाडी घेतली काही दिवसाआधी आणि की हा आणणार आहे की नाही मला काही आयडिया नाहीये. कारण मी एक तर सुटकेस पण आणलेली आहे. मग हा बँगलोरला मला भेटला, ह्याच्याकडे गाडी होती. हा बोलला की तुला मी डायरेक्ट भेटतो आणि आता ह्याने इथे गाडी आणली आहे. तर माझं कसं ते हे म्हणजे मी नॉर्मली स्कूटी रेंट करते आणि आता पब्लिक ट्रान्सपोर्ट ते माझं ह्यावेळी झालंच नाही. ह्याच्याबरोबर मी गाडीवरूनच फिरते. पण आता मला कळलं हे गाडीवाल्यांची नखरे खूप असतात. आता ह्याचं हे हेल्मेटचं मला तिकडे त्याला एक लूज झालेला आहे खेळा कसला तरी. माझं पहिलं टाइम आहे मला मजा येते असं बाईक राईडने. आहे वृंदावन गार्डनला. तर मला एवढं सांगायचं आहे ज्यांना असं गार्डन पार्क बघायला जर आवडत असेल आणि असं फॅमिली असेल किंवा ग्रुप असेल ही सोलोसाठी जागा नाहीये. कारण मला तर कंटाळा आला. 10 मिनिटच झाले मला इथे येऊन. मला मागे बघू शकता आणि पब्लिक दाखवतो एवढी गर्दी. आणि असे फाउंटन आहेत आणि इथे लाईट अँड म्युझिक शो पण होतो आफ्टर 6:30. त्यासाठी पण तो फ्री आहे. पण तिकडे जायला ना आता तुम्हाला दिसतंय तो एक असा लेक टाईप आहे ना. इथून एक अशी बोट त्या साईडला जाते आणि तिकडून तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता. इंटरेस्टेड असाल अशा गोष्टींमध्ये तरच येणं ठीक आहे. अदरवाईज स्किप केलं तरी चालेल. माहिती आहे खूप हाई प्लेस आहे, टुरिस्ट प्लेस आहे मैसूरची. मी सांगायचं काम केलं. आता तुम्ही ठरवा तुम्हाला यायचंय की नाही. आम्ही आलेलो ड्रोन शो बघायला जो बेसिकली आमच्याकडे पास आहे पण ते फुल झालं कारण आज कारण पास झाला तिथे. तर आता आम्ही तिकडून निघालो कारण एंट्रीच नाहीये. कारण आज सगळ्यांना फ्री आहे कारण हा ट्रायल शो आहे. उद्या सगळ्यांना पास सगळ्यांनाच आहे. तर आम्ही रिटर्न जातोय. ट्रिपर हा आहे ट्रिपरचा कॉमन स्पेस. चांगला आहे. थोडस बाहेर आहे सिटीच्या बट मला खूप चांगलं वाटलं इथे. छान. फक्त जर बॅग घेऊन येत आहे जर सुटकेस असेल तर जरा खूप उचलायला लागेल. हे असं ज्यांना खेळता येत नाही. सध्या इथे कोणच नाहीये. रात्री बघू किती जण येत आहेत तर मी दाखवते. गोष्ट जर तुम्ही नेक्स्ट इयर मैसूरचा प्लॅन करताय तर लक्षात ठेवा इथे खूप ट्रॅफिक असतं. खूप भयंकर ट्रॅफिक आहे. तर तो सुद्धा एक विचार करा. मग तुम्ही कटकट करू नका की यार खूप ट्रॅफिक आहे. कारण खूप आज तर दसरा पण नाही, उद्या दसरा आहे पण आजच खूप ट्रॅफिक झालं. कारण ड्रोन शो जो आहे ना ते बन्नी मंटपला आहे जे जरा सिटी पासून थोडं लांब आहे. तर खूप गर्दी खूपच. हाय ना.